नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने कारले पिकाचा प्लॉट ज्यावेळी 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान होतो अशा पद्धतीने यावेळी सेटिंग चालू होतं किंवा हार्वेस्टिंगला प्लॉट येतो. आपण ह्या प्लॉटचा मागे एक 8 ते 10 दिवसापूर्वी व्हिडिओ दिला होता. त्याच्यामध्ये प्लॉट व आता डेव्हलप झालेला प्लॉट हा तुम्ही पूर्ण बघू शकता, पूर्ण प्लॉट पाहू शकता. अशा पद्धतीने कंटिन्यू शेंडा चालू आहे चांगल्या पद्धतीने. आता प्लॉटमध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण शेंडा चालू आहे चांगल्या पद्धतीने. अशा पद्धतीने जी कळी निघत आहे त्याचं सेटिंग चालू आहे. त्याचबरोबर मालाची किपिंग क्वालिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता. पूर्ण बुडा लगत चांगल्या पद्धतीने 2 तोडे आपले झालेले आहेत. पूर्ण बुडापासून चांगल्या पद्धतीने मालाचा कलर असेल, साईज असेल, चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आता प्लॉट ह्या स्टेजला आल्यानंतर आपणाला खतांचं मॅनेजमेंट असेल, फवारण्यांचं नियोजन असेल, ज्यामध्ये जो आपल्याला पाऊस जाणवत आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने डाउनी मिल्ड्यू असेल, भुरीसारखा रोग असेल, याचा अटॅक असेल, याच्यामध्ये फवारणी कोणत्या घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर ज्यावेळी आपल्याला खतांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे. आता ह्या स्टेजला प्लॉट आला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. जर जास्त पाऊस होत असेल, बेडमधून जर खालू पाटामधून पाणी वाहत असेल तर साधं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता, ज्याच्यामध्ये कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट एकरी 2 लिटर स्प्राउट घ्यायचं आहे. तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड 3 किलो व त्याच्यासोबत गंधक हे 500 ग्रॅम याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन घ्या. जो रूट झोन चांगला ॲक्टिव्ह करून घ्या. त्याच्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये 13-0-45 एकरी 5 किलो, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरॉन 500 ग्रॅम हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. जर जास्त शेंडा चालत असेल तर तुम्ही ICL कंपनीचं कॅल्शिपॉस 05515 त्याच्यासोबत 8% कॅल्शियम आपल्याला पाहायला मिळतं ते वापरू शकता व त्याच्यासोबत बोरॉन 500 ग्रॅम या दोन्हीपैकी कोणतंही एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं. 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये 12-61-0 एकरी 5 किलो व चांगल्या पद्धतीचं मायक्रोन्यूटन मग मिंगल वापरू शकता, मिलांज वापरू शकता. हे एकरी आपल्याला 2 किलो देऊन घ्यायचं आहे की जी पानं पिवळी पडणार आहेत किंवा फुलकळी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने पालांची कार्यक्षमता टिकून राहिली पाहिजे. त्याच्यासाठी एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवसांना ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता 0-60-20 एकरी 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट एक 10 किलो याचं तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. 4-5 दिवसांनी जर कंटिन्यू चांगल्या पद्धतीने जर न्यूट्रिशन मॅनेजमेंट ठेवलं तर रोग कोणताही बळी पडणार नाही किंवा जास्त प्रमाणात रोगाचा अटॅक होणार नाही. आता प्लॉट पूर्ण तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. कंटिन्यू शेंडा चालू आहे. पानाची किपिंग क्वालिटीसुद्धा पाहू शकता. त्याचबरोबर मालसुद्धा चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे. आता फवारणी कोणती करायची आहे. ह्या स्टेजला प्लॉट आला जर तुम्हाला भुरीचा अटॅक, त्याचबरोबर अशा पद्धतीने कुठं तर नागाळीचा जर अटॅक जाणवत असेल तर एक साधी फवारणी करू शकता. 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला मेरिवाना 80 मिली व आबेसिन 100 मिली याचा एक स्प्रे द्या. हा स्प्रे झाला 2 ते 3 दिवस गॅप द्या. 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे. याच्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी प्रोकुलिम 100 ग्रॅम त्याच्यासोबत इकोटर्म झेड 200 ग्रॅम. याच्यामुळे सुद्धा चांगल्या पद्धतीने करपा असेल, डाउनी मिल्ड्यू असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. किंवा तुम्ही ॲक्रोबॅट त्याच्यासोबत पॉलिराम व त्याच्यासोबत एखादं कीटकनाशक जंप वापरू शकता, पेगासस वापरू शकता. याचासुद्धा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे डाउनी मिल्ड्यू असेल, जो करपा आलेला आहे, करप्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. आता ह्या फवारणी झाल्या जर जास्त प्रमाणात शेंडा जर चालत असेल तर एक साधी फवारणी करू शकता. 200 लिटर पाण्यासाठी 6BA हा 2 ग्रॅम त्याच्यासोबत 052-34 300 ते 400 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम व रोको 100 ग्रॅम याचा एक स्प्रे द्या. जो अतिरिक्त जो शेंडा चालत आहे तो शेंडा थांबणार आहे. चांगल्या पद्धतीने फुलकळी जी निघत आहे ती फुलकळी ड्रॉपिंग होणार नाही. सेटिंग चांगलं झालेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघायला चालू झालेलं आहे. कंटिन्यू शेंडा चालू झालेला आहे. कोणताही व्हायरस असेल किंवा डाउनी मिल्ड्यू असेल याचा कोणताही अटॅक नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीने पूर्ण प्लॉट हा डेव्हलप झालेला हा पाहायला मिळणार आहे. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.